प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांस सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, लोकांच्या चालीरीती, व्यवहार पद्धती, वागण्याच्या पद्धती माहीत करून घेणे फारच मनोरंजक असते. पवित्र शास्त्राचा अभ्यास करीत असताना आम्हाला अनेकदा ह्या गोष्टी व अशा अनेक गोष्टी आपल्या निदर्शनास येतात, परंतु सर्वसाधारण व्यक्ती या गोष्टी लक्षात न घेताच आपले वाचन पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. यासोबतच आम्ही वचनातील ऐतिहासिक नोंदीही पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या अध्ययनात आपण वलांडण सणाविषयी पाहणार आहोत. या अध्ययनाची सुरुवात मंदिराच्या शुद्धीकरणाने होते. येशूच्या सेवा कार्य काळात हे 2 वेळा घडलेले आपण पाहतो. विशेष म्हणजे आम्हाला त्या काळातील व्यवहार पद्धती पाहायला मिळते. कदाचित आपल्याला ख्रिस्त फार कठोर असल्यासारखा येथे दिसतो. तसेच येशू येथे रूपकात्मक बोलतो हेही आपणाला दिसेल. या भागात काही मूळ भाषेतील शब्द आणि त्यांचा अर्थ आपणास समजेल. कशा प्रकारे वचनांचा अर्थ आम्ही घ्यावा यासाठी हे फारच उपयुक्त आहे. विश्वासाबद्दलही आपणास येथे काही गोष्टी पाहाव्यास मिळतात. लोकांची अशी वृत्ती असते की चमत्कार पाहिला की ते विश्वास ठेवतात. अध्ययनाच्या शेवटच्या भागात आम्हाला निकदेम नावाची व्यक्ती भेटते, ज्यामध्ये आपणास आधुनिक मनुष्याचे मुखवटे दिसतात. आजही असे अनेक लोक आहेत की जे स्वतःची ओळख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी ठेवणारे आहेत. म्हणजेच ते जणू काही मुखवटे धारण करून वावरताना, जगताना दिसतात. याच भागात आपणास हेही कळेल की देवाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे. माझी खात्री आहे प्रियांनो, या सर्व गोष्टी आम्हाला विश्वास आणखी दृढ करण्यासाठी आहेत. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही योहान कृत शुभवर्तमान ह्याचे अध्ययन करीत आहोत आणि 2ऱ्या अध्यायाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आज आम्ही मंदिराचे शुद्धीकरण पाहणार आहोत. ह्याआधी काना येथील लग्न आम्ही पाहिले होते. ह्या ठिकाणी आमच्या समोर अजून एक भौगोलिक स्थळ आहे. आम्हाला दिसतं की प्रभू येशू ख्रिस्ताने गालिल येथील कानापासून आपल्या सेवेला सुरुवात केली. तो कफरनहूम येथे गेला आणि आता तो येरुशलेम ह्या ठिकाणी आला आहे. योहान ह्या सणाला यहुद्यांचा वल्हांडण असे संबोधतो, हे लक्षात घ्या. तो परमेश्वराचा वल्हांडण आता राहिला नाही. निर्गमचे पुस्तक 12 27 वचन आम्हाला सांगते. जुन्या करारातून निर्गमचे पुस्तक 12 27 वचन. तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे. हा यहुद्यांचा वल्हांडण होता. फक्त एक धार्मिक सण होता, अर्थहीन एक विधी होता. एक विधी पूर्ण करायचा म्हणून ते हा सण पाळीत होते. ज्या व्यक्तीविषयी हा वल्हांडण सांगतो तो आता ह्या जगामध्ये आला होता. करिंथकरास पहिले पत्र 5 7 वचन सांगते. करिंथकरास पहिले पत्र 5 7 वचन. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञ पशु जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले. श्रोत्यांनो, आमचा प्रभू येरुशलेमकडे वर गेला. हे त्याच्या लोकसेवेच्या सुरुवातीला नाही, परंतु त्याच्या सेवेच्या पहिल्या वर्षाच्या शेवटी झाले. सर्व पुरुषांना वर्षातून 3 वेळा येरुशलेमला जावे लागत असे. वल्हांडणाच्या सणाच्या वेळी, पेंटिकॉस्टच्या सणाच्या वेळी आणि निवास मंडपाच्या सणाच्या वेळी. प्रभू येशू ख्रिस्त वल्हांडण सणाच्या वेळी त्या ठिकाणी गेला, जो बहुधा एप्रिल महिन्याचा 14वा दिवस असावा. म्हणून आम्हाला दिसतं की योहान भौगोलिक स्थळ आणि तारीख याविषयी सांगत आहे. आता आम्हाला दिसतं की तो मंदिराची सफाई करतो. त्याने हे 2 वेळा केले. सेवेच्या सुरुवातीला एकदा आणि सेवेच्या शेवटी एकदा. 14वं वचन बघा. 2रा अध्याय 14वे वचन. आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. ते गुरे, मेंढरे, कबुतरे विकत होते. पैशाची लेनदेन त्या ठिकाणी करीत होते. हे फार मनोवेधक होते की ते दुसरा कुठलाच पैसा स्वीकारित नसत, फक्त
मंदिरातला पैसा स्वीकारित असत. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा पैसा ते वापरीत नसत किंवा अर्पण करीत नसत. म्हणून त्यांनी पैशाची लेनदेन करण्याचे स्थान मंदिरामध्ये बनवले व ह्याद्वारे त्यांची चांगली कमाई होत असे. आता प्रश्न हा उद्भवतो की त्यांनी ही पद्धती का अवलंबली? ते असे का करीत? श्रोत्यानो, कारण ते धर्माला सोपे बनवित होते. रोमी नाणे घेऊन ज्यावर कैसराचे चित्र होते आणि लेख होता, ते यहुदी नाण्याऐवजी त्या नाण्यांना देत, जेणेकरून मंदिरात त्याचा उपयोग व्हावा. उपासकांना सुविधा व्हावी म्हणून ते त्या ठिकाणी होते. त्यासोबतच मोठ्या नाण्यांना छोट्या नाण्यात बदलवित असत. त्यांनी धर्माला सोपेच नाही तर खालच्या दर्जाचे सुद्धा बनवले होते. ते जनावरांची विक्री करीत व हा फार मोठा व्यवसाय त्या ठिकाणी होता. आणि त्यामुळे श्रोत्यांनो, मंदिरामध्ये लोकांची फार गर्दी होत असे. 15 ते 17 वचने आम्हाला पुढे सांगतात. योहान कृत शुभवर्तमान 2 अध्याय 15 ते 17 वचने. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, ही येथून काढून घ्या. माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. तेव्हा तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील, असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त फार कठोर असा वाटतो. शिष्यांना स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 9 वचन आठवले, ज्या ठिकाणी लिहिलेले आहे, स्तोत्रसंहिता 69 अध्याय आणि 9 वचन. कारण तुझ्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे. निंदा करणाऱ्यांनी केलेली तुझी निंदा माझी निंदा झाली आहे. हे स्तोत्र नवीन करारात 17 वेळा उल्लेखण्यात आले आहे आणि ज्या स्तोत्रांचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्या 6 स्तोत्रांपैकी हे एक आहे. ह्याचा उल्लेख पुन्हा आम्हाला योहान कृत शुभवर्तमान 15 अध्याय 25 वचन, 19 अध्याय 28 आणि 29 वचनांमध्ये आढळतो. दुसरी स्तोत्रे ज्यांचा बरेचदा उल्लेख आहे ती म्हणजे स्तोत्रसंहिता 2 अध्याय 22 अध्याय 89 स्तोत्र, 110 स्तोत्र आणि 118 स्तोत्र. आता आपण 18 आणि 19 वचने वाचूया. 2 अध्याय 18 आणि 19 वचने. त्यावरून यहुदी त्याला म्हणाले, तुम्ही हे करिता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखविता? येशूने त्यांना उत्तर दिले, तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी 3 दिवसात ते उभारीन. तो ह्या ठिकाणी स्वतःच्या शरीराविषयी सांगत आहे. 20 वचन. यावरून यहुदी म्हणाले, हे मंदिर बांधावयास 46 वर्षे लागली आणि तुम्ही हे 3 दिवसात उभारणार काय? त्यावेळी हे मंदिर हेरोदाचे होते. त्याचे बांधकाम अद्यापही सुरू होते आणि 46 वर्षांपासून हे बांधकाम सुरू होते. ग्रीक भाषेत शब्दांचा विशिष्ट उपयोग ह्या ठिकाणी आहे, जो आपण लक्षात घ्यावा. 14 आणि 15 वचनांमध्ये येशू मंदिराची सफाई करतो म्हणून सांगण्यात आलेले आहे. मंदिरासाठी जो शब्द आहे श्रोत्यानो, तो आहे हेरॉन, जे संपूर्ण मंदिराविषयी सांगते. विशेष करून तो मंदिराचा बाहेरचा भाग दर्शवित असे. 19 आणि 20 वचनांमध्ये येशूने जो शब्द विचारला तो न्याओस आहे, जो मंदिराच्या आतला भाग दर्शवितो. या शब्दाला शरीराविषयी बोलताना किंवा शरीराला प्रगट करताना सुद्धा वापरण्यात येते. पॉल करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 19 वचनामध्ये लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 6 अध्याय 19 वचन. तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही. आज पवित्र स्थळ मंदिर नाही जे हातांनी बनवल्या जाते, परंतु श्रोत्यांनो, आमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे. यहुदी प्रभू येशूला विचारित होते की तो ह्या मंदिराला पाडीन हे म्हणाला, हे खरे आहे काय? पण अर्थातच आमचा प्रभू त्याच्या शरीररूपी मंदिराविषयी बोलत होता. 21 वचन बघा. तो तर आपल्या शरीररूपी मंदिराविषयी बोलला होता. येशूने म्हटले की जर ते ह्या मंदिराला पाडतील तर तो 3 दिवसात त्या मंदिराला उभारेल. त्याने जो शब्द ह्या ठिकाणी वापरला तो होता एगेळिओ, ज्याला योहान
त्याच्या शुभवर्तमानामध्ये 5 वेळा वापरतो. त्याचा खरा अर्थ आहे जागृत होणे. आणि प्रत्येक वेळा जेव्हा हा शब्द वापरण्यात आला तेव्हा त्याला मृतातून जागृत होणे किंवा जागणे अशा अर्थाने वापरण्यात आले. पौलाने हा शब्द पिसिडिया येथील अंताकिया येथील भाषणामध्ये 4 वेळा वापरला. हा शब्द ख्रिस्ताचे पुनरुत्थान दर्शवितो व विश्वासणाऱ्यांच्या पुनरुत्थानाविषयी सुद्धा सांगतो. लाजरला पुन्हा जीवनदान देणे ह्याच्या संदर्भात सुद्धा ह्या शब्दाला वापरण्यात आले आहे. जेव्हा तो आपल्या शरीराच्या मंदिराविषयी बोलत होता तेव्हा त्याने हा शब्द वापरला, परंतु त्याच्या शिष्यांना त्याचा अर्थ समजला नाही. पुनरुत्थान झाल्यानंतर त्यांना त्याचे म्हणणे आठवले व मग त्यांना त्याचा अर्थ कळला. 22 वचन बघा. म्हणून तो असे म्हणत असे, हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला. आता श्रोत्यांनो, फार मनोवेधक अशा कशाविषयी तरी आपण पाहणार आहोत. वचन 23 पासून 3 अध्यायामध्ये निकोदेमाची गोष्ट आहे. वल्हांडणाच्या वेळी हे सर्व काही येरुशलेममध्ये घडले. 23 वचन. वल्हांडणाच्या सणात येरुशलेम येथे असताना जी चिन्हे तो करीत होता ती पाहून पुष्कळांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. ह्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण हा विश्वास तारणारा नव्हता. त्याने केलेले अद्भुत कार्य पाहून त्यांनी विश्वास ठेवला. आता पहा पुढे काय होते ते. 24 आणि 25 वचने. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. ह्या ठिकाणी जी भाषा वापरण्यात आली त्यावरून असं कळतं की त्याने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, पण त्याने मात्र त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. दुसऱ्या शब्दात, त्यांचा विश्वास वाचवणारा विश्वास नव्हता हे त्याने ओळखले. त्याला माहीत होते की त्यांच्या अंतःकरणात काय आहे. श्रोत्यानो, जे लोक आज असे म्हणतात की आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्यांच्यासाठी हे फार धोक्याचे आहे. जेव्हा आपण म्हणता की आपण येशूवर विश्वास ठेवता, तेव्हा आपण काय म्हणू इच्छिता? काय आपल्या म्हणण्याचा अर्थ हा असतो का की आपला शुभवर्तमानाच्या वास्तविकतेवर विश्वास आहे? महत्वाचा प्रश्न हा आहे, काय आपण त्याच्यावर तारणारा म्हणून विश्वास ठेवता? तो तुमच्या पापांसाठी मरण पावला हा आपला विश्वास आहे? काय आपणाला नीतिमान ठरविण्यासाठी तो मृतातून जिवंत झाला हा आपला विश्वास आहे? काय तो आपली स्वर्गीय आशा आहे? श्रोत्यानो, हा जो समुदाय होता तो चमत्कारांची आवड धरणारा होता. आणि जेव्हा त्यांनी त्याला चमत्कार करताना पाहिले तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी तो चमत्कार पाहिला होता व निश्चितच त्यांचा विश्वास बसणे क्रमप्राप्त होते. परंतु येशूने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याला माहीत होते की त्यांचा विश्वास खरा नाही. त्याला प्रत्येकाविषयी माहीत होते. मानवी हृदयात काय आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत होते. आज सुद्धा माहीत आहे. श्रोत्यानो, आपल्या मनात आज काय विचार सुरू आहेत, आपण कोणती योजना करीत आहात, आपले जीवन कसे आहे हे येशूला माहीत आहे. दुसऱ्या शब्दात, प्रभू येशूने स्वतःला ह्या लोकसमुदायाच्या स्वाधीन केले नाही. जेव्हा निकोदेम रात्रीला येशूकडे आला तेव्हा येशूने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले, कारण निकोदेमचा विश्वास खरा होता. आता आपण 3 अध्यायाकडे वळत आहोत. ह्या अध्यायामध्ये येशू आणि निकोदेम ज्या ठिकाणी 2 अध्यायाचा शेवट होतो तो खरोखर योग्य वाटत नाही. म्हणून आम्ही 24व्या वचनाला 3 अध्यायाच्या 1 वचनाशी जुळून आपले अध्ययन पुढे चालू ठेवूया. पण येशू सर्वांना ओळखून असल्यामुळे त्याला स्वतःला त्यांचा भरोसा नव्हता. शिवाय मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला जरुरी नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. हा व्यक्ती समुदायापासून अलग आहे. आमच्या प्रभूने समुदायावर विश्वास ठेवला नाही, कारण त्याला माहीत होते की समुदायातील लोकांचा विश्वास खरा नाही. परंतु निकोदेम खरा व्यक्ती होता. आता आपण त्याचा परिचय करून घेऊया. 3 गोष्टी त्याच्याविषयी ह्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. पहिली गोष्ट की तो पुरुषांपैकी एक होता. ह्याचाच अर्थ इस्रायलमधील उत्तम वर्गामधून तो होता.
ते जुन्या करारातील गोष्टींवर विश्वास ठेवीत. मसीहाच्या येण्यावर ते विश्वास ठेवीत. चमत्कारांवर, पुनरुत्थानावर त्यांचा विश्वास होता. तो यहूद्यांचा अधिकारी होता म्हणून आमच्या समोर 3 मुखवटे ठेवण्यात आले आहेत, ज्यांना त्याने चढवले. श्रोत्यानो, हे आधुनिक माणसाचे चित्र आहे. जेव्हा तो त्यांच्यामध्ये होता तेव्हा तो त्यांच्यापैकी एक होता. जेव्हा तो रस्त्यावर चालत असे तेव्हा लोक बाजूला होत असत. तो त्याचा लांब झगा घालून अधिकाऱ्याच्या वेशात जेव्हा चालत असे तेव्हा ते सर्व म्हणत, अरे हा तर अधिकारी आहे. एक फार आकर्षक व्यक्तिमत्व त्याचे होते. त्यावेळी तो त्यांच्यासोबत वागताना अगदी वेगळा आव आणीत असे. परंतु त्याचे नाव निकदेम होते व ह्या 2 मुखवट्यांच्या खाली तो एक अगदी साधा असा मानव होता. आज श्रोत्यानो, अशा प्रकारचे अनेक लोक आहेत जे कार्यालयात एक प्रकारची भूमिका निभावतात, घरात एक प्रकारची भूमिका निभावतात आणि बाहेर समाजामध्ये एक प्रकारची भूमिका निभावतात. दुसरं वचन बघा, तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करिता येत नाहीत. निकदेम प्रभू येशूकडे एक मुखवटा घालून आला. तो म्हणतो, हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही कोण? परुषी लोक. तो परुषांमधून आला होता. तो एक मुखवटा घालून येशूकडे येत आहे. तो ढोंगी नाही. तो म्हणतो, परुषी हे मानतात की तू देवाकडून आलेला शिक्षक आहेस. परुषी अपेक्षित होते की राज्य स्थापित व्हावे आणि रोमची सत्ता समाप्त व्हावी, परंतु त्यांच्याजवळ तसे करण्याकरिता मार्ग नव्हता. येथे एक नामांकित व्यक्ती आहे ज्याच्या मागे हजारो लोक चालत होते, म्हणून परुषी ह्या संधीचा फायदा घेऊ पाहत होते. येशूने केलेल्या चमत्कारांविषयी कधीच कोणी संशय घेतला नाही, नाही मित्रांनी, नाही शत्रूंनी. 3रं वचन आम्हाला सांगते, 3रा अध्याय 3रे वचन, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. मला वाटतं हेच कारण आहे श्रोत्यानो, की तो देवाच्या राज्याविषयी बोलण्यास आला. एक परुषी ज्याला धर्माविषयी सर्व काही अगदी चांगल्या प्रकारे माहीत होते, तरी सुद्धा आमचा प्रभू त्याला सांगतो की नव्याने जन्मल्या वाचून त्याला स्वर्गाचे राज्य पाहता येणार नाही. जर हा पुरुष राज्याविषयी बोलणे करण्यास आणि ते स्थापित करण्याच्या उद्देशाने आला, तर मला वाटतं येशूचे बोलणे ऐकून तो हताश झाला असेल. म्हणून तो आता परुषाचा मुखवटा काढून बाजूला ठेवतो. परंतु तरी यहूद्यांचा अधिकारी हा मुखवटा तसाच राहतो. 4थं वचन, निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने म्हटले, तुला नव्याने जन्मावे लागेल. ह्यासाठी ग्रीक शब्द आहे ॲनोथेन, ज्याचा अर्थ आहे वरून. हा निकदेम शारीरिक जन्माशिवाय दुसऱ्या जन्माविषयी विचार करू शकत नाही. तो त्वरित स्वतःचा मोठेपणा जाणविण्यासाठी जो पुरुषांचा मुखवटा त्याने घातला आहे तो काढतो आणि विचारतो, ते कसे? आमचा प्रभू शारीरिक जन्माविषयी मुळीच बोलत नव्हता, परंतु निकदेम आत्मिक जन्माविषयी मुळीच समजला नाही, कारण त्याच्याजवळ ते प्राप्त करण्याची आत्मिक कुवत नव्हती. 5वं वचन आम्हाला सांगतो श्रोत्यानो, 3रा अध्याय 5वे वचन, येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मणे म्हणजे काय? काही पाण्याच्या बाप्तिस्माला पाण्यापासून जन्मणे समजतात, परंतु त्याने जर अशा अर्थाने हे वाक्य वापरले असते श्रोत्यानो, तर ते फार विक्षिप्त ठरले असते. मग काही बरेच चांगले शिकलेले लोक आहेत, पंडित आहेत, ज्ञानी लोक आहेत, जे पाण्यापासून जन्मणे ह्याला शारीरिक जन्म म्हणतात. ते म्हणतात की आईच्या पोटात बाळ पाण्यात असते म्हणून त्याचा तो पाण्यापासून जन्म होय. मला नाही वाटत की असा काही अर्थ ह्या ठिकाणी आहे. तो ह्या ठिकाणी स्वाभाविक जन्म आणि आत्मिक जन्म ह्याविषयी बोलत नाही, परंतु तो मानव वरून कशा प्रकारे किंवा नव्याने कशा प्रकारे जन्मू शकतो ह्याविषयी बोलत आहे. आम्ही 2ऱ्या अध्यायात पाहिले होते की पाणी
देवाच्या वचनाचे प्रतीक आहे. या पुस्तकात आम्हाला पुढे सापडेल की येशू म्हणाला, योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय आणि 17 वचनामध्ये, योहानकृत शुभवर्तमान 17 अध्याय आणि 17 वचन मी आता आपणाकरिता वाचत आहे. तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. या वचनात श्रोत्यांनो, शब्दात शुद्ध करण्याचे, वचनामध्ये पवित्र करण्याचे सामर्थ्य आहे असे सांगण्यात आलेले आहे. योहानकृत शुभवर्तमान 15 अध्याय 3 वचन बघा. योहानकृत शुभवर्तमान 15 अध्याय आणि 3 वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. देवाच्या वचनाला पुन्हा आणि पुन्हा पाण्याशी जोडण्यात आले आहे. आमचा विश्वास आहे की पाण्यापासून व आत्म्यापासून जन्मणे म्हणजे पवित्र वचनाचा उपयोग करून कुठल्याही व्यक्तीचा पवित्र आत्म्याच्याद्वारे पुन्हा जन्म होणे होय. आमचा पूर्ण विश्वास आहे की देवाच्या आत्म्याद्वारे देवाच्या वचनाला लागू केल्याशिवाय कोणाचाही नव्याने जन्म होऊ शकत नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला ठळकपणे दिसणारे 3 परिवर्तन आढळतात. एक तर इथिओपियन खोजाचे, नंतर कुर्नेलिसचे आणि नंतर पौलाचे. ह्या 3 व्यक्ती नोहाच्या 3 परिवारांचे नेतृत्व करतात किंवा त्यांना सादर करतात. एक शेमचा पुत्र होता, दुसरा हामचा होता आणि तिसरा याफेतचा होता. ह्या 3ही वृत्तांतांमध्ये परमेश्वराच्या पवित्र वचनाला देवाच्या आत्म्याने उपयोगात आणले आणि ह्या 3 व्यक्तींचे परिवर्तन झाले. श्रोत्यानो, परमेश्वराची पद्धती अशाच प्रकारची आहे. परमेश्वर त्याच्या पवित्र वचनाला सामर्थ्याने उपयोगात आणतो. प्रभावीपणे पवित्र आत्म्याच्याद्वारे, त्या वचनाच्याद्वारे लोकांच्या जीवनामध्ये कार्य होते आणि त्या लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन येते आणि हे लोक देवाचे लोक होतात. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी निकोदेमशी अशाच गोष्टींविषयी बोलत आहे आणि तो त्याला सांगत आहे की तुला नव्याने जन्म घेणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पवित्र आत्म्याचे कार्य एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. देवाच्या पवित्र वचनाचे कार्य त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे आणि अशाचद्वारे निकोदेम परमेश्वराच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकत होता. आणि आज सुद्धा कुठलीही व्यक्ती जी प्रभू येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवते, तिच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याच्याद्वारे परमेश्वर पिता कार्य करतो आणि आपल्या वचनाला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी उपयोगात आणतो. श्रोत्यानो, मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आपणाशी बोललेला आहे. होऊ शकतं की अद्यापही आपण परमेश्वराचे पवित्र वचन वाचलेले नाही. लक्षात घ्या की हे जिवंत वचन आहे. हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये कार्य करण्याकरिता समर्थ आहे. जर आपण परमेश्वराचे पवित्र वचन वाचू इच्छिता तर आजच आम्हाला पत्र लिहा. येशू ख्रिस्ताविषयी सुद्धा आपण अधिक माहिती प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. परमेश्वराचे अस्तित्व आमच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. त्याचे अस्तित्व जे आमच्या जीवनामध्ये आहे त्यामुळेच तर आम्ही या जगामध्ये जिवंत आहोत. शरीराला आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टींची कमतरता असतानाही मनुष्य जगू शकतो. पण आत्मिक गोष्टींच्या कमतरतांमुळे आमच्या जीवनाला एक वेगळेच वळण लागण्याची शक्यता असते. विशेष म्हणजे आम्ही देवाच्या आशीर्वादांना मुकू शकतो. आजचे अध्ययन आम्हाला हेच शिकवते की आम्ही देवाच्या संदर्भातील गोष्टींची परिपूर्ती करावी. आमची वागणूक देवाला चीड आणणारी कदापिही असू नये. आमचा विश्वास परमेश्वरावर असावा, पण त्यासाठी चमत्कारांची आशा ठेवू नये. परमेश्वराची इच्छा असेल तर तो आमच्या जीवनात चमत्कारांचे चिन्ह दाखवेलही. आम्ही हे कदापि विसरू नये की आमच्या जीवनातील सर्व गोष्टी देवाला ठाऊक आहेत. तो तर सर्वज्ञ आहे. त्यामुळे आमच्या जीवनात आम्ही कोणताही मुखवटा धारण करू नये.
माणसांसमोर नाही आणि देवासमोर तर कधीच नाही. आम्ही जसे आहोत तसेच त्याच्या समोर जाणे अगत्याचे आहे. आमच्या जीवनातून परमेश्वर परिवर्तन अपेक्षित करतो. आम्ही बदलावे ही त्याची इच्छा आहे. त्यासाठी त्याचे वचन आम्ही स्वीकारावे, त्याच्या आज्ञा आम्ही पाळाव्या. आमच्या जीवनातील अनावश्यक गोष्टी काढून टाकण्यासाठी आमची देवाकडे दररोज विनंती असावी. काय आपण बदलू इच्छिता? परमेश्वराकडे वळा. तो तुमची वाट पाहत आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. पवित्र आमच्या देवबापा, आम्ही धन्यवाद देतो यासाठी की प्रभूजी, तुझी वचनं आमच्या जीवनासाठी मार्गदर्शक आहेत. तुझी वचनं आम्हाला तुझ्या वचनांवरती व्यवस्थित चालण्यासाठी, त्या मार्गांमध्ये दृढ राहण्यासाठी आम्हाला सहाय्य करणारी आहेत. आणि म्हणून प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझी कृपा आमच्यासाठी विपुल अशी कर. आणि विशेष करून या ठिकाणी जे लोक आहेत या सर्वांना तू आशीर्वादित कर. धन्य तारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.